माझ्या विचारधारेची तोप त्या घरात धडकवतो आणि माझ्या बापाचा हा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. कोण कोणाले म्हणते? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि श्रीपत डांगे. आता तुम्हाला माहित आहे इतिहास काय सांगण्यासारखा नाहीये. कम्युनिस्ट पक्ष आणि इकडे आंबेडकर चळवळी. तर अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेब आंबेडकर यांना बाप मानायचे आणि कम्युनिस्ट पक्षाला श्रीपत डांगे आपली आई मानायचे. तेव्हा ते पैसे खाल्ले, ते भडका भडकी झाली. तेव्हाचा तो संवाद आहे का माझ्या विचारधारेची तोप त्या घरात धडकवतो आणि आंबेडकर चळवळी म्हणजे माझ्या बापाचा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. हा त्या गाण्याचा आधार आहे. हा मान्यवरजी, नाही तर बस तुम्ही म्हणाल का मला म्हणलं बा म्हणून. आणि म्हणून समोर गाण्याकडे दुसऱ्या गाण्याकडे वाटचाल करतो. जरा लक्ष असू द्या. अरे महाबबली हुई तू बंटी हुआ, अरे महाबबली हुई अरे तू बंटी हुआ, बंद कमरे में 20-20 हुआ, बंद कमरे में 20-20 हुआ. महाबबली हुई तू बंटी हुआ, महाबबली हुई तू बंटी हुआ, बंद कमरे में 20-20 हुआ, बंद कमरे में 20-20 हुआ. आणि म्हणून गाण्याचे बोल काय म्हणते जर लक्ष असू द्या. काय अरे हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा, हड्डी फसली पूरी अरे एक कर डालूंगा, मैं तुझे मारूंगा लात, तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा, तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा. लात तो पुरा चीर डालूंगा. कोण कोणाले म्हणते? पुलवामा हमला झाला आणि RDX पाकिस्तानच्या बॉर्डरवरून भारतामध्ये आलं. हा, पाकिस्तानच्या बॉर्डरवरून भारतामध्ये आलं तेव्हा तो आरब भारताच्या सैनिकावरती लागला. जेव्हा तो भारताचा सैनिक त्या पाकिस्तानच्या सैनिकाला म्हणते बे चोट्या माजला का रे म्हणते तू, त्याने माजला का म्हणते? हड्डी फसली पुरी एक कर डालूंगा, बे तुझे मारूंगा लात पुरा चीर डालूंगा. अबे म्हणते खांब ठोकण्यावर मी खांब ठोकतो, मांग पुढं पाहत नाही. आणि बे म्हणते पाकिस्तानी भडव्या माझ्या जर अंगाची आग झाली तर त्याला चिता घालल्याशिवाय राहत नाही. तू का समजत म्हणते? हा, दिवस गेला रात्र आली हे लोक जातील म्हणते सारे, सैनिक जातील सारे, आणि माल नाही त्यावर तू कायचे बांधशील म्हणते भारे. मेरे में दम नहीं तू देखेगा कैसा, मुझे आज में बिगड़ तू सीखेगा कैसा, बोलना मत करके दिखाना, चिल्लर बातें दूसरे सैनिक को सिखाना. क्या बात है. तो पाकिस्तानचा सैनिक त्या भारताच्या सैनिकाला म्हणता मी तुम्हाला म्हणत नाही मान्यवरजी. हा, नाही तर बस हे आपल्या फेरावर बस सांग जा मले, नाही तर बस शब्द शब्द ऐसा बोलिये शब्द कोणा हात पाव, एक शब्द मलम लगावे तो दूजा लगावे खा. लक्षात ठेवा. आणि म्हणून तो भारताचा सैनिक त्या पाकिस्तानच्या सैनिकाला काय म्हणत आहे?
छिल डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा छिल डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा छिल डालूंगा हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा हम किसी के हाथ का पानी पिए हम पे नौबत नहीं आप हमें पानी पिला सके वैसी आप में बात नहीं और फिर भी कहता होगा बोले मुजूर से छक्के छुड़ा देंगे वे पाकिस्तानी भगोड़े तो उतनी तेरी औकात नहीं उतनी तेरी औकात नहीं हाँ याद रख बोले जरा सोच समझ के बाहर कर बोले हाँ धन्यवाद शाहीर साहब राहिला प्रश्न दुय्यमीचा मान्यवरांचं म्हणणं आहे तुमच्यावर तर खम हायच आहे तुमच्या बापावरी आहे आणि तुमच्या बापाच्या गुरुवावरी आहे असं तयारी तर पाठवा 100% खरा याच्यात काही वाद नाही तो प्रश्न त्याचा आहे मान्यवरजी तो प्रश्न त्याचा आहे 28 वर्षाचे शाहीर झाले पहा शाहिरी क्षेत्राचं राजकारण तुम्हाला सांगतो हा 28 वर्षाचे शाहीर झाले त्या लोकांना शाहीर चालत नाही माणूस शाहीर चालत नाही पण 16 वर्षाची कधी एखादी पोरगी निघली मार्केटमध्ये हा 16 वर्षाची एखादी पोरगी निघली हा कोणाला ठरवायचं आहे लावा जाम सोडून फोन अशी नवीन बाई निघली म्हणते मार्केटात हा त्या गावची कहाणी नाही सांगत दुसऱ्या गावची नवीन बाई मार्केटात निघली तिले ठरवा म्हणते तिले काहून ह्या सूरज मध्ये असं का कमी नाही तो नाही जमत हा नाही जमत अरे पोटपर्यंत नाही जमत गिने चुने तुम्ही बोटावर मोजापूर के 10 शायर राहिल्या शायरी क्षेत्रामध्ये हे शायरी अशानं वाढन का भुजन म्हणतो मी हे वाढवाची काम आहे पण तुमचं मी अभिनंदन करतो मैंने शायर बहुत देखा लेकिन राजहंस जी जैसा दिलदार नहीं देखा मैंने शायर बहुत देखा लेकिन राजहंस जी जैसा दिलदार नहीं देखा उनसे मैंने बहुत कुछ बातें सीखा और इसीलिए उनकी तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा क्या लेकिन हेलो लगा देना फोन इन बातों को करना अनदेखा एक को होना पड़ेगा तीखा तो एक को होना पड़ेगा फीका मुकुर 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 हसता आणि पोरगी ते लग्न करायचं आहे म्हणता कवा पाहता अरे वा तर तसा बापही पाहिजे ना केस चालले झडत तर कशी येईन भेटन हा कशी भेटन म्हणतो मी असं नाही आहे शाहीर साहेब गरिमा राखून कार्यक्रम करायची आमची कॅपॅसिटी आहे आम्ही ते शायरी नाही करत हित भऱ्यानं मागं राहून पण शब्द तोंडातून कधी काढला नाही का जमलं का रे आणि दिलं कावणार तू लायकी पाहिलं पहिले तू कोणासोबत कार्यक्रम करू राहिला अंतकरणातून ज्याला मानलं त्याला मानलं नाही तर तू असी ना आपल्या घरच्या आम्हाला काही घेणं नाही काही घेणं नाही आम्हाला आम्ही तशी पोट भरून राहिलो तर हे राजकारण शायरी शेतात बहीणच्या बहीण गोरी राहायची कारी राहते आणि जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथं लोकांच्या पूर वाईट एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर आम्हाला दूर टाकते आणि या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबड पोट्टा समोरून बसते आणि हातात हात म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते हा ज्याच्या बाप तिथून टुकटुक पाहत बसते म्हणायचं एवढं आहे काय हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी त्या दादा त्या हंगाम्यात गेली नका बघू वाकड्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण आहे त्या बहीण हंगामा ठेवला असता तर येतो हे जवान पोट्टे असे उभ्यानं कुदले असते आणि ह्या
तमाशा ठेवला तर हे केस पिकून गेले ते जास्त दिसून राहिले आणि जवान कुठे कुठं काशीले पराले गावातले आणि हा तमाशा आमचा आणि तरी शायराच्या अभिन माय बहिणीवर चालली एकामेकाच्या तुम्हीच मुरवांना तुम्ही सत्यानाश करा निचावाला हे लिहून देतो ऑन स्टेज सांगतो मी परिवर्तन करा ते सांगत ना कि गाना ट्रेन में लंगड़ा लूला बहरा भी गा सकता है लेकिन जो रंगमंच पे प्रबोधन करे उसे मैं शायर समझता हूँ क्या बात है उसे मैं शायर समजतो आणि म्हणून समोर तो भारताचा सैनिक का म्हणे काय खम ठोकणारा म्हणे मी खम ठोकतो मागं पुढं पाहत नाही आणि माझ्या जर अंगाची आग झाली म्हणजे त्याला जिता घालल्याशिवाय राहत नाही क्या बात है तो भारताचा सैनिक त्या पाकिस्तानच्या सैनिकाला म्हणे आणि पहा मग का म्हणे पानी छान के अगर मैंने दिल में ठान लिया तो अबे दूंगा साले कनपट में तान के अगर मैंने दिल में ठान लिया तो दूंगा साले कनपट में तान के दूसरे की जलती है तो तेरी क्यों जलती है दूसरे की जलती है तो तेरी क्यों जलती है किस्मत की रोटी साले किस्मत से मिलती है तीर हुक ये गया उसे फिर डालूंगा तीर हुक ये गया मैं उसे फिर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा करता आले लोक कोण कोण इथे थांबणार आहे अरे शायरी सामना करू करू हा सामना लांबणार आहे कोण फक्त कोण कोण तमाशा करता आले लोक कोण कोण इथे थांबणार आहे शायरी करू करू हा शायरी सामना लांबणार आहे आतापर्यंत काही नाही झालं पण आता जे जे मी राजनसाची शायरी बोलणार होते चांगल्याने झोमणार आहे मिरची आणि पा पुढच्या फेराले कसे टाकते सामानवर सामान तर कसे तरतर धावून आले जी बिलकुल बापा म्हणलं मी मारते का सोडते बा मले हड्डी फसली पुरी ये कर डालूंगा तुझे मारूंगा लाज चिर डालूंगा तो भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकाचा आधार त्या गाण्याले आहे तुम्हाला म्हणणार नाही आणि म्हणून शेवटचा कडवा काय म्हणणार जर लक्षात अरे तू दूध मांगेगा अरे तुझे खीर डालूंगा अरे तू दूध मांगेगा अरे तुझे खीर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा चिर डालूंगा बरोबर आहे मान्यवरची बापा काय टेन्शन आलं गगनातला सुकीर जमिनीतला उकीर माणसातला फकीर न अक्षरातील लकीर तर पाचवा कीर कोणता बरोबर आहे बरोबर आहे का
पाचवा कीर कोणता? तो संगीता म्हणला झाकीर. मला म्हणलं होतं ना, त्याला म्हणलं संगीता म्हणला झाकीर, हुसेन झाकीर. त्याच्यासारखा कोणी तबला वाजवणारा नाही झाला ना कोणी होणार. हा. आणि मीना म्हणलं का तो तहसीलदाराचा पोरगा ज्यानं ठाव नेला 6 दिवस म्हणलं त्यानं ठाव नाही खाल्ला कावड्यानं. पा 6 दिवस म्हणलं ठाव नाही खाल्ला, पण 7व्या दिवशी तो कावळा आला ना ठाव खाल्ला. तो असं का केलं म्हणलं त्या गावच्या व्यक्तीनं का तो त्या माणसासोबत गेला. पा तर का सांगते, मनातला भाव आणि त्याचं चित्त हे उत्तर नाहीये. पहा मी तुम्हाला उत्तर सांगतो, शिकण्यासारख्या मानवानं जरा लक्ष ठेवा. ह्याच्या बाप जो मेला तो होता तहसीलदार. पहा तर्कशक्तीचा प्रश्न आहे, तर्कशक्तीचा. याचा बाप होता तो होता तहसीलदार. आणि तो तहसीलदाराचे काम तुम्हाला काय काय माहित आहे का? 200 दे, 300 दे, 7/12 देतो, नाही तर नाही देत, तुला सही देतो. शांतरा बांधवानं शिकण्यासारखं आहे. तर गावच्या व्यक्ती ज्याचा बाप मेला त्याच्या पोराले घेऊन 7व्या दिवशी तो स्मशान घाटामध्ये गेला ठाव घेऊन. का केलं तर काकाजी म्हणे 6 दिवस ठाव नाही खाल्ला म्हणे कावड्यानं, पण आज खाल्ला पाहिजे म्हणे. बापू म्हणे चिंता न करू म्हणे, तू लोट नको घेऊ म्हणे, मी आहो म्हणे, ठाव कसा ना खात मी पाहतो म्हणे. 200ची नोट काढली त्या माणसानं आणि त्या ठावावर ठेवली. जशी 200ची नोट काढली त्या ठावावर ठेवली, तसाच कावळा आला ना ठाव खाल्ला. कावळा आला ना ठाव खाल्ला. तर मग तो म्हणे काकाजी 6 दिवस आलं, 6 दिवस ठाव नाही खाल्ला म्हणे, आणि साला आज कसा का ठाव खाल्ला म्हणे. तर तो माणूस का म्हणे, अबे त्या बाप म्हणे 200 घेतल्याशिवाय तहसील म्हणलं कोणतंच काम नाही करी म्हणे. हे तर्कशक्ती होय, हे लढवा लागते, त्याचं नाव शायरी आहे. सीधं तुम्हाला विचारीन तुम्ही परार नाही का भलती करा. कसं जमलं आता? तुमची जिथं सोच खतम होते तिथून माहिती चालू होते. तर बोला काय म्हणणार तुम्हाला, मी सांगितलं ना तत्वानं खाणी मजुरी करणार नाही. पण आता माझं गाणं तोडून दाखवा तुम्ही. ते स्वप्नातल्या गोष्टी झाल्या तुमच्या, लंगड आंधळ्या, ते महाभारतामधलं. तर बघा आता एक विषय सादर करतो. नवीन गाणं बनवलं या वर्षीचं आणि नवीन गाणं तुमच्या समोर सादर करतो. हरे स्वप्नात आली कमाल झाली ते राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. हो, आता गाणं काय म्हणते जर लक्ष असू द्या. अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली. अरे सांगतो बाबाजी बायको माझी तिनं कमाल मोठी केली. कोणती? मले तलप मोठी आली, मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पोर आली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन पोर आली. मले तलप मोठी आली, माझी चिलम घेऊन वर आली. त्या भयाळ बायकोनं चिलम घेऊन पळाली. त्या नवऱ्यानं विचारलं, हे म्हणे भयाळ बायको तुला चिलमीचं का केलं म्हणे. चिलमीचं आली शिवाची बाडी, छापी होती माझ्या जवाडी,
अरे मला तलप मोठी आली माझी चिरा घेऊन वर आली मला तलप मोठी आली माझी चिरा घेऊन वर आली आता तमाखाचं उत्तर बायको काय देते काय देते छापी म्हणते होती छापी म्हणजे कपडा चिलमीचा